नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल। आपण या ठिकाणी रिमोट सेन्सिंगची लेक्चर सिरीज करतोय आणि त्याच्यामधला आपला महत्त्वाचा सब टॉपिक चालू आहे एरियल फोटोग्राफी आणि एरियल फोटोग्राफी मधलं हे पुढचं लेक्चर आहे। आय होप तुम्ही याच्या आधीचं लेक्चर सुद्धा केलं असेल, कारण त्याच्याशी कंटिन्युएशन आहे, त्याच्यामुळे मधूनच लेक्चर करण्याने कुठलीच गोष्ट समजणार नाही। ठीक आहे, सिक्वेन्समध्ये सर्व लेक्चर केले तरच तुम्हाला याच्यातला जास्तीत जास्त बेनिफिट घेता येईल। ठीक आहे, सुरू करू। आज आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ एरियल फोटोग्राफ। ठीक आहे, एरियल फोटोग्राफचे कोणते कोणते टाइप असतात। ठीक आहे, याच्या आधी आपण फिल्म्सचे टाइप बघितले होते। ठीक आहे, त्या फोटोग्राफिक फिल्म ज्यांचा वापर एरियल फोटोग्राफ काढताना होणार आहे, तर या फिल्मचे टाइप बघितले। आता आपल्याला बघायचे एरियल फोटोग्राफचे टाइप। ठीक आहे, तर बघा, याचे टाइप जे आहे ते तीन पद्धतीने आपण करू शकतो। बेस्ड ऑन पोझिशन ऑफ कॅमेरा ॲक्सिस, कॅमेराच्या ॲक्सिसवरनं जे प्रकार पडताय ते, नंतर बेस्ड ऑन स्केल। ठीक आहे, त्याच्यानंतर बेस्ड ऑन अँग्युलर कव्हरेज। ठीक आहे, किती अँगलचं कव्हरेज येते, तर ह्या तीन प्रकारे याचा आपण टाइप्स पाडू शकतो। ओके, मग आता सगळ्यात पहिले आपण बघू बेस्ड ऑन पोझिशन ऑफ कॅमेरा ॲक्सिस। कॅमेरा ॲक्सिसच्या पोझिशनवरून कोणते प्रकार पडतात, तर याच्यामध्ये चार प्रकार आहे। एक आहे व्हर्टिकल, नंतर लो ऑब्लिक, हाय ऑब्लिक आणि हॉरिझॉन्टल। ओके, आता ह्या चार प्रकारांचा आपल्याला फरक बघायचा आहे। तर व्हर्टिकल फोटोग्राफ म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये जो कॅमेराचा ॲक्सिस आहे हा एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असणार आहे ग्राउंडला। ठीक आहे, ग्राउंडला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असणार आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 3% डेव्हिएशन अलाउड आहे। ठीक आहे, म्हणजे सपोज कॅमेरा ॲक्सिस आपण असा धरला तर इथून तो परपेंडिक्युलर पाहिजे 90 डिग्री। ओके, जास्तीत जास्त 3% याच्यामध्ये फरक असणार अलाउड आहे। ठीक आहे, कमी जास्त 3% होऊ शकतं, पण मोस्टली तो व्हर्टिकल असेल तर त्याला आपण व्हर्टिकल फोटोग्राफ असं म्हणणार आहे। ओके, तर हे इथं मी पेन्सिलने काय लिहिलंय, इट इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर रिमोट सेन्सिंग। ह्याच्यातला हा जो व्हर्टिकल फोटोग्राफ टाईप आहे हा जनरली रिमोट सेन्सिंगसाठी वापरला जातो। ठीक आहे, मोस्ट कॉमनली म्हणजे सर्वाधिक पद्धतीने याचा वापर होतो। नंतर लो ऑब्लिकमध्ये किती आहे, तर लो ऑब्लिक मधला अँगलच लक्षात ठेवायचा आहे, 3 पासून तर 30 पर्यंत। ठीक आहे, तर म्हणजे हा सपोज अँगल 30 डिग्री असेल तर याला आपण लो ऑब्लिक फोटोग्राफ म्हणू। ठीक आहे, हाय ऑब्लिक मध्ये काय की 30 पेक्षा जास्त म्हणजे 30 डिग्रीपेक्षा जास्त अँगलचं डेव्हिएशन असेल तर त्याला आपण हाय ऑब्लिक फोटोग्राफ म्हणू। आणि हॉरिझॉन्टल मध्ये काय की हॉरिझॉन्टल मध्ये कॅमेराच आडवा पकडलेला आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे कॅमेराचा जो अँगल आहे तो कम्प्लिटली म्हणजे 180 डिग्री असणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यातला फोटोग्राफ जो येईल तर तो हॉरिझॉन्टल फोटोग्राफ राहील। ठीक आहे, तर मग हे चार टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ओके, तर कॅमेरा ॲक्सिस केप्ट हॉरिझॉन्टल। ठीक आहे, आता आपण बघूया बेस्ड ऑन स्केल। स्केलनुसार कसे प्रकार पडतात, आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, कारण स्केलवरती पुढे काही अजून टॉपिक सुद्धा आहे, सब टॉपिक, तर त्याच्याकरता हे समजणं इम्पॉर्टंट आहे। आता बघा, लार्ज स्केल, नंतर मीडियम स्केल आणि स्मॉल स्केल। तर लार्ज स्केल फोटोग्राफ म्हणजे काय, तर लार्ज स्केल फोटोग्राफ म्हणजे काय की त्याच्यामधला 1 सेंटीमीटर जो आहे फोटोग्राफ मधला तो ऍक्च्युअल ग्राउंडच्या 15,000 सेंटीमीटर इतका असेल। ठीक आहे, म्हणजेच काय तर जवळपास 150 मीटर इतका असेल। ओके, हे लक्षात घ्या, 1 सेंटीमीटर हा इथे रेशो दिलेला आहे, तो किती असला पाहिजे, 15,000 सेंटीमीटरच्या बरोबरीला असला पाहिजे। याला मी काय म्हणतोय, याला लार्ज स्केल म्हणतोय, कारण याच्यामध्ये काय की याच्यामधला जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला अजून क्लिअर दिसणार आहे। ओके, ॲज कम्पेअर टू स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल, कारण का स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल मधलं अंतर जास्त असणार आहे। मीडियम मध्ये काय की 1 सेंटीमीटर हा जवळपास 15 ते 30,000 या इतक्या सेंटीमीटरच्या रेंज एवढा असू शकतो, आणि स्मॉल स्केल मध्ये 1 सेंटीमीटर हा 30,000 पेक्षा जास्त सेंटीमीटर असलेला असू शकतो। ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात घ्यायचंय, लार्ज स्केलची इकडची व्हॅल्यू कमी आहे, मीडियम स्केलची त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे, आणि स्मॉल स्केलची इकडची व्हॅल्यूज त्याच्यापेक्षा जास्त आहेत। जनरली आपलं कॉमन सेन्स काय सांगेल की लार्ज स्केलमध्ये इकडे व्हॅल्यू जास्त पाहिजे होती, मीडियम मध्ये समोरच्या बाजूला व्हॅल्यू जास्त पाहिजे होती, आणि स्मॉल मध्ये कमी पाहिजे होती। ठीक आहे, तर मग असं नाहीये। ठीक आहे, कॉमन सेन्सच्या विरुद्ध लॉजिक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे। आणि समजण्यासाठी पण सोपं आहे की लार्ज स्केल म्हणजे काय की जो एकदम क्लिअर फोटो असणार आहे, आणि क्लिअर असणार आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामधला 1 सेंटीमीटर हा रिअल वर्ल्डचा कमीच अंतर दाखवणार आहे। ठीक आहे, आणि तेच मीडियम स्केल किंवा स्मॉल स्केल फोटोग्राफ कसा
की त्याच्यामध्ये खूप सारा डेटा सामावलेला आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारा सामावणार आहे, तर तो क्लॅरिटी कमी आहे, आणि क्लॅरिटी कमी आहे तर याचा अर्थ त्याच्यामधलं जे अंतर आहे ऑब्जेक्टमधलं आणि याच्यामधलं हे जास्त असलं पाहिजे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला मुद्दा लक्षात आला असेल. नंतर पुढचा टाईप आहे बेस्ड ऑन अँग्युलर कव्हरेज. आता हा जो टाईप आहे हा थोडासा कॅमेरा ऍक्सिस सारखाच आहे. याच्यामध्ये आपण अँगल किती कव्हर करतोय याच्यानुसार टाईप पाडले. तर नॅरो अँगलचा जो आहे तो लेस दॅन 60 डिग्री कव्हरेज आहे त्याचं. नॉर्मल अँगलमध्ये 60 to 80 डिग्री कव्हरेज आहे. वाईड अँगलमध्ये 90 डिग्री आहे आणि सुपर वाईडमध्ये 120 डिग्रीज आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे कव्हरेजचे व्हॅल्यूज लक्षात ठेवा, विचारले तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, बाकी समजून सांगण्यासारखं याच्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. शेवटची लाईन इम्पॉर्टंट आहे. ही लाईन मी अपडेट केली होती, तर ही लक्षात घ्या. ही ट्रायमेट्रोगॉन म्हणजे नक्की काय? तर ट्रायमेट्रोगॉनमध्ये एक लक्षात घ्या की याच्यामध्ये 3 काहीतरी असलं पाहिजे. तर 3 कॅमेराज असतात, त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल असतो आणि 2 हे 60 डिग्रीवरती त्यांचं अँग्युलर कव्हरेज असतं. ठीक आहे, सपोज हे ग्राउंड आहे आणि इथे मी एरियल व्हेकलवरती कॅमेरा फिट केलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यातला एक कॅमेरा जो आहे तो कम्प्लिटली व्हर्टिकल असणार आहे. ठीक आहे, तो 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म करेल. ठीक आहे, ह्याच्यानंतर जो दुसरा कॅमेरा असणार आहे तर तो 60 डिग्री याला लागून असणार आहे. हा पहिला 90 डिग्री मी सांगितला. ठीक आहे, दुसरा 60 डिग्री आणि तिसरा सुद्धा 60 डिग्री, फक्त तो वेगळ्या डायरेक्शनला असेल. ठीक आहे, तर ह्या तिघांचा मिळून जो काही सेट बनतोय, ह्या तिघांचा मिळून जो सेट बनतोय तर याला आपण ट्रायमेट्रोगॉन म्हटलेलं आहे. ओके, तर मग याच्यात लक्षात ठेवण्याचा पॉईंट काय की एक 90 डिग्री आणि उरलेले 2 जे आहे हे 60 डिग्री, 60 डिग्री, 60 डिग्री. ठीक आहे, आणि याच्यात अजूनच ॲडव्हान्स करून विचारायचं झालं तर याच्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये किती अँगलचा फरक आहे असा जर कोणी क्वेश्चन विचारला तर तो आहे 120 डिग्रीचा फरक आहे. ठीक आहे, तर विचारणार तर नाही आहे, पण डायग्रामवरून आपण तो लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, समजलं असेल. पुढे जाऊया. आता बघा, हा फोटो जे आहे हे इथे दिलेलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला नादीर पॉईंट आणि प्रिन्सिपल पॉईंट समजला नसेल तर तुम्हाला या फोटोवरनं सहज समजेल. इथे दिलंय व्हर्टिकल एरिया फोटोग्राफ, लो ऑब्लिक फोटोग्राफ आणि हाय ऑब्लिक फोटोग्राफ. ठीक आहे, 3 दिलेले आहे. आता बघा, व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता. तो पॉईंट म्हणजे की जे पण फोटोग्राफ मधलं नादीर लाईन जी आहे आणि प्रिन्सिपल लाईन जी आहे ती एकच असते व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यातला जो पॉईंट आहे नादीर पॉईंट आणि प्रिन्सिपल पॉईंट तो एकच असतो. कारण का? तर हा जो कॅमेरा आहे हा एक्झॅक्टली 90 डिग्रीमध्ये प्लेस केलेला असतो. त्याच्यामध्ये त्याच्यातला जो एरिया कव्हर आहे तो सुद्धा एक्झॅक्टली त्याच्या खालचाच येत असतो. आणि त्याच्यामुळे काय की जो नादीर पॉईंट आहे, जो इथला पॉईंट आहे किंवा जो प्रिन्सिपल पॉईंट आहे हा एक्झॅक्टली जो एरिया कव्हर्ड आहे याचा मिडल असतो. ठीक आहे, म्हणजे इथलं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथलं डिस्टन्स आहे, कारण हा व्हर्टिकल फोटोग्राफ आहे पूर्ण. ओके, याच्यात कारण का तर याच्यामध्ये आपण कॅमेरा ऍक्सिस सेट केलेला नाहीये कुठल्या तरी अँगलला, म्हणजे आपण काही ऑब्लिक ठेवलेलं नाहीये, म्हणजे काही अँगलवरती याला म्हणजे ठेवलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते तसं होतंय. आता आपण लो ऑब्लिक फोटोग्राफी बघू. लो ऑब्लिक मध्ये तुम्ही विचार करा, आता मी जो इथे ब्लूने काढतोय, ठीक आहे, तर हा जो आहे तो व्हर्टिकल ऍक्सिस आहे, जो ग्राउंडला फिट आहे. ठीक आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, म्हणजे हा काय पाहिजे तर हा तुमचा नादीर पॉईंट पाहिजे. ओके, आणि नादीर लाईन पाहिजे. ठीक आहे, हा ज्याला टच होईल त्या पॉईंटला नादीर पॉईंट म्हणता येईल आणि ही जी लाईन आहे ही नादीर लाईन राहील. ठीक आहे, पण आता तेच सपोज मी प्रिन्सिपल लाईन काढायची ठरवली तर प्रिन्सिपल लाईन जी आहे तर ती कॅमेरा ऍक्सिसच्या सेंटरपासून मी ड्रॉ करणार आहे. म्हणजे इथनं जर समजा कॅमेरा काढलेला आहे मी, ठीक आहे, सपोज मी इथे कॅमेरा ठेवलेला आहे तर त्याच्या 90 डिग्रीला मी सेट करणार आहे. ठीक आहे, ना की ग्राउंडच्या 90 डिग्रीला. ओके, त्याच्यामुळे इथे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या येतील. ठीक आहे, तेच आपण हाय ऑब्लिकमध्ये बघा. हाय ऑब्लिकमध्ये सुद्धा तेच होणार आहे की जी प्रिन्सिपल लाईन आहे ती जास्त अँगलवरती सेट केली आहे आणि त्याच्यानंतर जी नादीर लाईन आहे तिथं परपेंडिक्युलरच असणार आहे ग्राउंडला. ठीक आहे, तर मग हा या दोघांमधला फरक होता जो मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितला होता. तेच इथे डायग्राममध्ये दिले. बाकी याच्यामध्ये अजून समजून घेण्यासारखं काय आहे की बघा, जेव्हा आपण व्हर्टिकल फोटो असतो तेव्हा तो जो पण त्याचा प्रिन्सिपल पॉईंट आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला सारखं अंतर असतं.
पण ते ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये ते तसं निश्चित नाहीये. ठीक आहे, ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये इथलं अंतर आणि इथलं अंतर हे दोन्ही वेगळे असू शकतात. ठीक आहे, कारण त्याचा अँगल तसा सेट केलेला आहे. त्याच्यामुळे जसं जसं डिस्टन्स वाढेल तसं तसं दोघांमधलं अंतर सुद्धा खूप जास्त वाढू शकतं. ठीक आहे, तर मग हे एवढे पॉईंट लक्षात ठेवा जर जास्त अनालिटिकल क्वेश्चन आला तर. ठीक आहे, बाकी हे जे आपण इथे बघितले की कसे फोटो असतात हे, तर याचे तुम्हाला डायग्राम इथे समोर दिसत आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही एकदा डायग्राम्स बघून घ्या. ठीक आहे, आता पुढे जाऊ. आता आपल्याला कंपॅरिझन आहे व्हर्टिकल, लो ऑब्लिक आणि हाय ऑब्लिक फोटोग्राफी मधलं. ठीक आहे, हे कंपॅरिझन दिले तुमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये. ठीक आहे, तर एनसीईआरटीच्या बुक मधलं कंपॅरिझन आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवायला पाहिजे. तर तो टेबल मी जसाच्या तसा घेतलाय. व्हर्टिकलमध्ये काय म्हटलंय मी, टिल्ट हा 3% असला पाहिजे, 3 डिग्री पर्यंतचा असला पाहिजे. ठीक आहे, आणि व्हर्टिकल ऍक्सिसला पाहिजे, जे ऑलरेडी मी स्लाइडवर घेतलं याच्यातल्या काही गोष्टी. ठीक आहे, लो ऑब्लिक मध्ये बघा 30% डेव्हिएशन चालतंय आणि हाय ऑब्लिक मध्ये 30% जास्तचं डेव्हिएशन चालतंय. हा पहिला पॉईंट जो की ऑलरेडी मी घेतला होता. ठीक आहे, मी स्लाइडवरती ऑलरेडी घेतलेला आहे इथे. ठीक आहे, पण मी पुन्हा त्याच्यातला फोटो जसाच्या तसा टाकला म्हणजे कोणाला अजून शंका नको. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, हॉरिझॉन डज नॉट अपिअर. आता व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये क्षितिज दिसणार आहे का, तर क्षितिज दिसूच शकत नाही. तुम्ही इथला फोटो बघा, याच्यात तुम्हाला खालचाच एरिया दिसतोय, क्षितिज दिसायचा चान्स कमी आहे हॉरिझॉनचा. ठीक आहे, पण तेच लो ऑब्लिकमध्ये क्षितिज दिसायचा चान्स आहे. ठीक आहे, हॉरिझॉन डज अपिअर. ठीक आहे, म्हणजे इकडे जे आहे याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन किंवा क्षितिज दिसू शकतंय जसा अँगल सेट केलाय त्याच्यानुसार. ठीक आहे, पण तेच व्हर्टिकलमध्ये नाही. कव्हरेज किती आहे, तर लो ऑब्लिकचं किंवा व्हर्टिकलचं स्मॉल आहे, लो ऑब्लिकचं रिलेटिव्हली लार्जर आहे आणि हाय ऑब्लिकचं सर्वाधिक आहे. बघा इथे मी सांगितलं एरिया कव्हर एवढा आहे, इथे एरिया कव्हर वाढत जातो, इथे एरिया एवढा कव्हर होतोय आणि त्याचा पुढचा पॉईंट आपल्या फोटोत आलेला पण नाहीये, म्हणजे तो खूप जास्त एरिया कव्हर होतोय. ठीक आहे, शेप ऑफ द एरिया, शेप ऑफ द एरिया इज स्क्वेअर, शेप ऑफ द एरिया इज ट्रायपेझोडल. ठीक आहे, शेप ऑफ द एरिया इज स्क्वेअर, म्हणजे आता ह्या गोष्टीचा जेव्हा आपण फोटो म्हणून बघणार आहे तर तेव्हा तो स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये येणार आहे. ठीक आहे, पण तेच जर आपण ह्या गोष्टीचा फोटो बघू तर तो ट्रायपेझोडल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, अशा काहीतरी पद्धतीने तो दिसणार आहे. नंतर फोटोग्राफ स्केल, फोटोग्राफ स्केल इज युनिफॉर्म आणि डिक्रीज फ्रॉम द फॉरग्राउंड टू बॅकग्राउंड आणि डिक्रीजेस फ्रॉम फॉरग्राउंड टू द बॅकग्राउंड. ठीक आहे, फोटोग्राफ स्केल व्हर्टिकलमध्ये युनिफॉर्म असेल आणि इकडे नॉन युनिफॉर्म असेल. ठीक आहे, आणि कशातून कशात डिक्रीज होतंय तर हे पण वाक्य जर लक्षात ठेवायचं झालं तर इथलं दिलेलं वाक्य लक्षात ठेवा जे मी गोल केलेलं आहे, डिक्रीज फ्रॉम फोरग्राउंड टू बॅकग्राउंड, आणि इकडे पण त्याचे डिक्रीज फ्रॉम फोरग्राउंड टू द बॅकग्राउंड. डिफरन्स इन कम्पॅरिझन टू द मॅप, याच्यामध्ये लिस्ट आहे. आता बघा इथेच थोडंसं आता व्हिज्युअलायझेशनची गोष्ट आहे बरं का, ही इथं सांगून तसं डायरेक्टली जमणार नाही. व्हिज्युअलायझेशनची गोष्ट आहे. याच्यात बघा सपोज एखादा एरिया ज्याचा मी व्हर्टिकल फोटोग्राफ घेतला एक्झॅक्टली 90 डिग्रीच्या वर. ठीक आहे, आणि त्याच एरियाचा मी मॅप समोर ठेवलं. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये खूप कमी फरक असायचे चान्सेस आहे, खूप कमी. कारण मॅप सुद्धा काय आहे की मॅप एक्झॅक्टली व्हर्टिकल आपल्याला गोष्टी दाखवतोय. मॅपचं जे प्रोजेक्शन आहे ते ऑर्थोगॉनल आहे आणि एरियल फोटोग्राफचं प्रोजेक्शन हे सेंट्रल असतं. ठीक आहे, हा तर फरक आहे. पण आपण हा जो फोटो काढतोय हा व्हर्टिकली अपहेल्ड होऊन काढतोय, एक्झॅक्टली वरून काढतोय, म्हणून हा ऑर्थोगॉनल टाईप बिहेव करणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की मॅप मधलं आणि त्याच्या व्हर्टिकल फोटोग्राफ मधलं जे डिफरन्स आहे तो खूप कमी असतो, लिस्ट असतो. ठीक आहे, सगळ्यात कमी. तेच लो ऑब्लिक मध्ये तुम्ही विचार करा. आता लो ऑब्लिक मध्ये इमॅजिन करा इथे जस्ट. ठीक आहे, थोडंसं इमॅजिन करा की ह्याच एरियाचा सपोज मी मॅप घेतलाय, तो मॅप असा दिसणार आहे आणि त्याचाच जर मी फोटोग्राफ घेतोय तर तो जरी स्क्वेअर असेल तर त्याच्यातलं समजा हे डिझाईन असं दिसतंय तर इकडे हे डिझाईन असं दिसायचे चान्सेस आहे. ओके, आणि ते इकडे जाऊन अजून वेगळं होणार आहे की इथे समजा असं दिसतंय आणि ते याच्या आता हा तुम्हाला आयताकृती घेतल्यावर तुम्हाला वाटेल की हा आयत आहे, तर तसं नाही आहे, हा पण स्क्वेअरच आहे. एक मिनिट, हा पण स्क्वेअरवरच येईल जो फोटोग्राफ येईल, पण याच्यातलं जे ऑब्जेक्ट आहे ते खूप असं वाईड पसरलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे त्याच्यामुळे काय याच्या दोघांमधलं डिस्टॉर्शन जास्त असणार आहे, इथे खूप कमी डिस्टॉर्शन असणार आहे. ठीक आहे, तेच इथे दिले डिफरन्स इन कम्पॅरिझन टू द मॅप, लिस्ट, रिलेटिव्हली ग्रेटर अँड ग्रेटेस्ट. ठीक आहे,
ॲडव्हान्टेजेस: युजफुल फॉर टोपोग्राफिकल अँड थीमॅटिक मॅपिंग, रिकन्सेन्स सर्वे, ठीक आहे, म्हणजे रेकी करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर इल्युस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी, म्हणजे दाखवण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी हा ऑब्लिक फोटोग्राफीचा वापर केला. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. हा चार्ट NCERTला मी घेतला होता आणि तो मी इथे समजून सांगितलाय. तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकता. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे पण चान्सेस आहेत. पुढे जाऊ 2013ला याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे. डॅश फोटोग्राफ्स आर टेकन विथ अ सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरा इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर एरियल फोटोग्राफी फॉर रिमोट सेन्सिंग अँड मॅपिंग पर्पजेस. आता हे आठवून बघा, हे मी पहिल्या स्लाइडवर सांगितलं होतं. इथे मी पेन्सिलने लिहिलेलं आहे की व्हर्टिकल फोटोग्राफ्स जे आहे हे मोस्ट कॉमनली युज्ड आहे रिमोट सेन्सिंगसाठी. याचं उत्तर आहे व्हर्टिकल फोटोग्राफ, पर्याय क्रमांक 4. हा क्वेश्चन आलेला आहे 2013च्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, ना की वाईड अँगल, ना की हॉरिझॉन्टल, ना की ऑब्लिक. ठीक आहे, यांचा पण वापर होतो रिमोट सेन्सिंगसाठी वेगवेगळ्या पर्पजनुसार, पण आपल्याला विचारले मोस्ट कॉमनली म्हणजे सर्वात जास्त कशाचा वापर केला जातो. ठीक आहे, आणि याचे नावं जे आता समजा मराठी मीडियमवाले विद्यार्थी, तर याला काय काय म्हणतात हे नावं तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, प्रश्नातनच तुम्हाला हे नावं लिहायचे. हे मला सुद्धा माहिती नाहीये, मी इथूनच वाचून सांगतोय. लंबरूप म्हणजे व्हर्टिकल, विस्तृत कोन म्हणजे वाईड अँगल, समतल म्हणजे हॉरिझॉन्टल आणि तिरकस म्हणजे ऑब्लिक. ओके, तर हे नावं जे मराठी मीडियमवाले ते नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, पुढे 2019ला याच्यावरती क्वेश्चन आहे. ट्रायमेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये 3 पैकी 2 कॅमेरा हे डॅश तिर्यक अंशामध्ये बसवलेले असतात. इन अ ट्रायमेट्रोगॉन सिस्टम फोटोग्राफी 2 of the 3 cameras are obliquely mounted at 60 degrees. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हे मी तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवलेलं होतं. एक 90 डिग्रीवर आणि 2 60 डिग्रीवर, आणि दोघांमधलं अल्टिमेटली अंतर 120 डिग्री हे मी सांगून झालेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे ॲडव्हान्टेजेस. आता एरियल फोटोग्राफीचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर जस्ट हे नावं लक्षात ठेवायचे. प्रोव्हाइड बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, विहंगम दृश्य. ठीक आहे, म्हणजे एखादा तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही मोबाईलमध्ये एखादा ड्रोनचा व्हिडिओ बघताय. ठीक आहे, ड्रोनचा व्हिडिओ बघताय, तर ड्रोनचा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला जसं दिसतंय तर तेच तुम्हाला एरियल फोटोग्राफीमध्ये दिसणार आहे. म्हणजे एक तुम्हाला ब्रॉड व्ह्यू मिळणार आहे, म्हणजेच बर्ड्स आय व्ह्यू मिळणार आहे. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजेच काय, तर जसं पक्षाला दिसत असेल, ठीक आहे, पक्षाला जसं दिसत असेल त्यालाच बर्ड्स आय व्ह्यू म्हणतोय, म्हणजे विहंगम दृश्य. ठीक आहे, म्हणजे एकदमच टिपिकल मराठी शब्द वापरायचा झाला तर विहंगम हा त्याला शब्द आहे, पण तुम्ही ड्रोन इमॅजिन करू शकता. ठीक आहे, टाइम फ्रीजिंग एबिलिटी. याच्यामध्ये टाइम फ्रीजिंग एबिलिटी म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या गोष्टीचा फोटो काढलाय तर तुम्ही त्याच्यावरती म्हणजे त्या काळात कसं दिसत असेल तर हे तुम्ही पुढच्या पिढीला दाखवू शकता की या ठिकाणचं, ह्या शहराचा एरियल फोटोग्राफ काढल्यानंतर हे शहर 10 वर्षापूर्वी असं होतं आणि आज असं आहे. तर याचा अर्थ आपण 10 वर्षापूर्वीचा टाइम फ्रीज केला, तो आपण पुढे लोकांना दाखवू शकतो. तर ही टाइम फ्रीजिंग एबिलिटी ही आपल्याला एरियल फोटोग्राफीतनं मिळते आहे. याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ब्रॉड एंड सेन्सिटिव्हिटी आहे. तर ब्रॉड एंड सेन्सिटिव्हिटीमध्ये 0.3 मायक्रोमीटर पासून 0.9 मायक्रोमीटरची रेंज घेतलेली आहे. ठीक आहे, तर इथेच थोडासा फरक घ्यायचा आहे. जे मी तुम्हाला रिमोट सेन्सिंगसाठी सांगितलं होतं, रिमोट सेन्सिंगमध्ये आपण लक्षात ठेवलंय की 0.4 पासून तर 0.7 मायक्रोमीटर इतक्या वेवलेंथचा आपण वापर करतोय, आणि तेच जर एरियल फोटोग्राफशी विचारलं तर 0.3 ते 0.9 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे थोडंसं ऑड आहे, हे लक्षात ठेवा. कुठून घेतलंय मलाही नाही माहिती, पण घेतलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 3D पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो. ओके, नंतर एलिमेंट्स ऑफ एरियल फोटोग्राफ इंटरप्रिटेशन. ठीक आहे, जसं मी तुम्हाला रिमोट सेन्सिंग इंटरप्रिटेशनचे काही एलिमेंट सांगितलेले. ठीक आहे, तर तेच, आणि पुढे जाऊन जेव्हा मी GIS घेणार आहे तर GIS मध्ये सुद्धा काही इंटरप्रिटेशनसाठी काही गोष्टी सांगणार आहे. तर त्याच पद्धतीचं इंटरप्रिटेशन जर एरियल फोटोग्राफचं असेल तर त्याच्यासाठी काय काय एलिमेंट्स असतील, तर शेप आहे, पॅटर्न आहे, साईज आहे, कलर किंवा टोन आहे, शॅडो आहे, टेक्स्चर आहे, असोसिएशन आहे. तर हे जनरली ऑल ऑफ द अबव याचं उत्तर येईल. तर हे नावं लक्षात ठेवा. शेप, युनिफॉर्म शेप इंडिकेट्स द ह्युमन इन्व्हॉल्वमेंट. जेव्हा तुम्ही एरियल फोटोग्राफ हा बघाल तर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला काटकोनातले गोष्टी दिसत आहे, तर याच्यावरून आपण इथे इमॅजिन करू शकतो की ही मानवी वसाहत असायचे चान्सेस आहे, कारण निसर्गातल्या ज्या गोष्टी त्या एक्झॅक्टली सिमेट्रीमध्ये नसतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण शेप्सवरनं प्रेडिक्ट करू शकतो. नंतर पॅटर्नवरनं कसं आहे की रोची क्रॉप्स आहे किंवा पास्चर्स आहे, म्हणजे गवत आहे की सरी पद्धतीने त्या ठिकाणी क्रॉप्स लावलेले आहेत, तर ते सुद्धा आपण पॅटर्नवरनं ठरवू शकतो.
एखाद्या ऑब्जेक्टच्या साईजवरनं आपण तिथे काय आहे हे गेस करू शकतो. नंतर कलर किंवा टोनवरनं, म्हणजे सँड जी असेल तर ती ब्राईट टोनची दिसेल आणि वॉटर जे असेल तर ते डार्क टोनचं आपल्याला दिसेल, तर याच्यावरून आपण गेस करू शकतो. नंतर शॅडो, म्हणजे शॅडोवरून आपण हाईट गेस करू शकतो. ठीक आहे, एखाद्या इमेजमध्ये एखाद्या बिल्डिंगची किंवा एखाद्या पर्वताची शॅडो शेजारच्या नदीवरती पडत असेल त्याच्यावरून आपण त्याची हाईट सुद्धा गेस करू शकतो. टेक्स्चरमध्ये आपल्याला काय, फॉरेस्ट असेल तर रफ दिसेल, काम वॉटर असेल तर स्मूथ टेक्स्चर दिसेल, आणि असोसिएशन हा शेवटचा पॉईंट आहे. ठीक आहे, तर हे इलिमेंट्स लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये समजवायसारखं काही नाही, जस्ट हे नावं लक्षात ठेवायचे आहे की कोणते कोणते इलिमेंट्स असू शकतात. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे टाइप्स ऑफ कॅमेराज. ठीक आहे, आता आपल्याला कॅमेराचे प्रकार बघायचे. कॅमेराचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण बघू. द फर्स्ट एरियल कॅमेरा बाय रशियन व्ही पोट्टे इन वर्ल्ड वॉर 1. ठीक आहे, पहिला एरियल कॅमेरा कोणी यूज केला होता? व्ही पोट्टे या व्यक्तीने वर्ल्ड वॉर 1 मध्ये. ठीक आहे, जो की रशियन व्यक्ती होता. ठीक आहे, आता सिंगल लेन्स मॅपिंग कॅमेरा. सिंगल लेन्स मॅपिंग कॅमेरा म्हणजे काय की याच्यामध्ये एकच लेन्स आहे. ठीक आहे, सिंगल लेन्स आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तो एकाच स्पेक्ट्रम मधलं स्कॅनिंग करू शकतो. मग याचा काय काय ॲडव्हान्टेज आहे बघा. हायेस्ट जिओमेट्रिक अँड रेडिओमेट्रिक क्वालिटी. सिंगल लेन्स आहे त्याच्यामुळे याची क्वालिटी हायेस्ट आहे. आणि युजेस कुठे आहे? टोपोग्राफिक कंटोर मॅप. टोपोग्राफीचे मॅप बनवण्यासाठी याचा यूज आहे. ओके, हे जनरल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये खूप रिसर्च नाही करायचंय. ठीक आहे, नंतर मल्टिपल लेन्स कॅमेरा काय आहे? सायमल्टेनियसली रेकॉर्ड द फोटोग्राफ्स ऑफ द सेम एरिया बट युझिंग डिफरंट फिल्म अँड फिल्टर. ठीक आहे, एरिया एकच आहे पण त्याच्यामध्ये लेन्सेस मल्टिपल लावले आहे. मग त्याच्यामुळे तो जी वेगवेगळ्या स्पेक्ट्रम बँड्सच्या पद्धतीने वेगवेगळे फोटो काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण ज्या फिल्म्स बघितल्या, याच्या आधी आपण 4 टाईपच्या फिल्म बघितल्या. समजा एकाच कॅमेरामध्ये एक जी फिल्म आहे ती ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे आणि दुसरी जी फिल्म आहे ती UV फिल्म आहे. तर ह्या 2 पद्धतीचे फोटो किंवा ह्या 2 लेन्स असतील तर एकाच एरियाचे 2 पद्धतीचे फोटो आपल्याला बघायला मिळतील. याचा यूज आहे मल्टिपल बँड्स फोटोग्राफ काढण्यामध्ये. नंतर आहे पॅनोरॉमिक कॅमेरा. ठीक आहे, पॅनोरॉमिक, आता हे मी तुम्हाला सांगितलं होतं पॅनोरॉमिक म्हणजे काय. आता हा शब्द याच्या आधी येऊन गेलेला आहे पॅनोरॉमिक. ठीक आहे, त्याला मी पॅनक्रोमॅटिक वर्सेस पॅनोरॉमिक असं सांगितलं होतं. तर पॅनोरॉमिक म्हणजे काय, तर रोटेटिंग लेन्स आहे. ठीक आहे, आता हे तुमच्या मोबाईलला सुद्धा हा फीचर असेल. मोबाईलमध्ये जर तुम्ही कॅमेराला बघितलं तर तुम्ही पॅनोरॉमिक कॅमेरा किंवा पॅनोरॉमिक फोटोशूट करू शकता. माझ्या फोनमध्ये सुद्धा आहे, तर तुम्ही एकदा चेक करा तुमच्या फोनमध्ये हा असेल. याच्यातनं काय होतंय की तुम्ही एकाच एरियाचा पूर्ण 360 डिग्री फोटो काढू शकताय. ठीक आहे, तुम्ही इथनं उभे आहात तर तुमच्या 360 डिग्री मधला पूर्ण फोटो एकाच कॅमेरामध्ये असा वाईड फोटो बनतो त्याचा खूप. तर तुम्हाला आडवा तिडवा स्क्रोल करावा लागतो तर तो काढू शकता. तर त्या पद्धतीला आपण पॅनोरॉमिक कॅमेरा म्हणतोय. आता ऍक्च्युअलमध्ये मोबाईलमध्ये काढताना आपण काय करतोय की आपला कॅमेरा मूव्ह करतोय पूर्ण 360 डिग्रीमध्ये. ठीक आहे, आपण स्वतःच जागेवरती रोटेट होतोय कारण आपल्याला तो कॅमेरा रोटेट करायचा आहे. पण ऍक्च्युअलमध्ये बघा पॅनोरॉमिक कॅमेरा जो आहे त्या कॅमेराची पद्धतच अशी की तो एका ठिकाणी स्टँडवरती ठेवला की तो 300 म्हणजे त्याच्या पूर्ण 360 डिग्री मधला फोटो एका वेळी कॅप्चर करू शकतो. आणि हे तुम्ही बघितलं असेल की जे गुगल मॅप्स आपल्याला दाखवतंय. ठीक आहे, तर गुगल मॅप्सचे जर तुम्ही एखाद्या लोकेशनचे फोटोग्राफ्स बघितले, ठीक आहे, तर त्या फोटोग्राफ्समध्ये पॅनोरॉमिक कॅमेराचा वापर केलेला असतो. याचा यूज जनरली मिलिटरी ॲप्लिकेशन्समध्ये आहे. नंतर हे डिजिटल कॅमेरा जो आपण सगळे वापरतो. याच्यामध्ये चार्ज कॅपल डिव्हाइस डिटेक्टर असतात. डिटेक्टर आर अरेंज्ड इन अ मॅट्रिक्स. लेन्स फोकस लाईट ऑन सेन्सर दॅट इज सिलिकॉन मेड अँड सेन्सर्स मेड ऑफ पिक्सल्स. पिक्चर इलेमेंट सेन्सिटिव्ह टू द लाईट. पिक्सेल्सचा फुल फॉर्म. ठीक आहे, आता बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सायन्स अँड टेकमध्ये सुद्धा, कारण सायन्स अँड टेकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा सुद्धा टॉपिक आहे कम्प्युटर. त्याच्यामध्ये पिक्सेल्सचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. कारण याच्या आधी त्यांनी काय काय फुल फॉर्म्सवरती क्वेश्चन विचारलेले की PDFचा फुल फॉर्म काय आहे किंवा HTMLचा फुल फॉर्म काय आहे, असे क्वेश्चन्स आलेले आहेत. तर पिक्सेलचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, पिक्चर इलेमेंट सेन्सिटिव्ह टू लाईट हा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, आणि डिजिटल कॅमेरा म्हणजे काय, तर आपला फोनचा जो कॅमेरा आहे किंवा जो काही डिजिटल कॅमेरा तुम्ही बघितला असेल फोटोशूट करताना, ट्रेकिंगला जाताना तुम्ही घेऊन जात असाल तर तो सगळा याच्यामध्ये येतोय. ठीक आहे,
ओके, तर आय होप तुम्हाला हा टॉपिक सुद्धा समजला असेल. पुढे जातो. तर पुढचा टॉपिक आहे ओव्हरलॅप किंवा साईड लॅप व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ओव्हरलॅप हे मी तुम्हाला सांगितलं होतं आधी. एका ठिकाणी आपला हा टॉपिक येऊन गेलेला आहे की दोन सक्सेसिव्ह जेव्हा फोटो काढतोय आपण, तर त्याच्यामध्ये जो पण काही हा एरिया आहे, ठीक आहे, जो रिपीट होतोय एरिया, तर त्याला आपण फॉरवर्ड ओव्हरलॅप असं म्हटलेलं होतं. फॉरवर्ड ओव्हरलॅप. ओके, हे आठवून बघा, आधीच्या एका लेक्चरमध्ये झालेलं आहे की दोन सक्सेसिव्ह फोटो मधला जो काही रिपीटेड एरिया आहे, ठीक आहे, जसं की आपण या फोटोमध्ये बघू शकतोय की हे एकच प्लेन आहे बरं का. आता हे दोन प्लेन असतील असं इमॅजिन नका करू, फक्त याच्या फ्लाईटची डायरेक्शन ही आहे, म्हणजे इकडून इकडे चाललंय. सुरुवातीला त्यांनी ह्या एरियाचा एक फोटो काढला आणि पुढे जाऊन त्यांनी ह्या एरियाचा फोटो काढला. याच्यात काय झालं, हा 60% एरिया ओव्हरलॅप झाला. ठीक आहे, तर याला आपण फॉरवर्ड ओव्हरलॅप असं म्हटलेलं आहे. ओके, ही डेफिनेशन घेऊन झालेली आहे, त्याचं चित्र इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे काही आहे प्रकार ओव्हरलॅपिंग स्टिरिओ फोटोग्राफी म्हणता याला. म्हणजे जे पण काही दोन ओव्हरलॅपिंग फोटोग्राफ आहे यांचा वापर करून एक 3D पद्धतीचा व्ह्यू तयार करणं याला स्टिरिओ फोटोग्राफ असं म्हणतात. म्हणजे आता माझ्याकडे हे दोन फोटो मिळाले. ठीक आहे, हा एक पहिला फोटो आणि हा दुसरा फोटो. यांना मी कम्प्युटर सिस्टममध्ये टाकून याच्यातनं एक 3D व्ह्यू जनरेट केला, तर याला मी म्हणतोय स्टिरिओ फोटोग्राफी. ठीक आहे, स्टिरिओ फोटोग्राफी. ओके, आणि द रिझल्ट आर व्ह्यूड इन स्टिरिओस्कोप. ठीक आहे. आता टेक्निकलच्या एका एक्झाममध्ये हा क्वेश्चन मला बघायला मिळाला. त्यांनी असं सांगितलं की काय आहे की जे डिव्हाइस आहे जे 2D फोटोग्राफचं 3D मध्ये कन्व्हर्जन करतंय याला काय म्हणतात. ठीक आहे, खाली ऑप्शनमध्ये स्टिरिओ फोटोग्राफ असा पण ऑप्शन होता आणि स्टिरिओस्कोप असा पण एक ऑप्शन होता. ठीक आहे, तर माझ्या एका मित्राने हे मार्क केलं होतं की स्टिरिओ फोटोग्राफ. ठीक आहे, पण मी काय केलं, मी म्हटलं की हे स्टिरिओस्कोप असायला पाहिजे, कारण डिव्हाइस विचारलंय. ठीक आहे, डिव्हाइस विचारलंय, तर डिव्हाइसच्या शेवटी स्कोप किंवा असं काहीतरी शब्द असला पाहिजे, जसं टेलिस्कोप आहे, मायक्रोस्कोप आहे. तर स्कोप म्हणजे काय आहे, डिव्हाइस आहे ना इन शॉर्ट. तर मग त्याचा हे उत्तर होतं. ठीक आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा, जे डिव्हाइस असेल किंवा जो सिस्टम आहे त्याला आपण स्टिरिओस्कोप म्हणतोय आणि त्या प्रोसेसला स्टिरिओ फोटोग्राफ म्हणतोय. ठीक आहे. ओके, हा मुद्दा क्लिअर. इक्विपमेंट्स फॉर स्टिरिओस्कोपी, लेन्स स्टिरिओस्कोप आणि मिरर स्टिरिओस्कोप. आता लेन्स आणि मिरर ह्या दोन पद्धतीने हे करतंय. तर फिक्स्ड मॅग्निफिकेशन 2.5 स्मॉल अँगल व्ह्यू आणि मिरर फोटोग्राफीमध्ये मॅग्निफिकेशन जास्त आहे आणि वाईड अँगल व्ह्यू मिळतो. ठीक आहे, म्हणजे लेन्समध्ये कमी अँगल व्ह्यू मिळतोय आणि कमी पिक्सेल्स किंवा कमी झूम आपण करू शकतो आणि मिरर स्टिरिओस्कोपमध्ये जास्त झूम आपण करू शकतो. ठीक आहे. याच्यावरचा प्रश्न आपण बघू. 2013ला याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ द टेरेन कॅन बी क्रिएटेड by placing 2 successive photographs under a stereoscope with approximately dash degree overlap. ठीक आहे, स्टिरिओस्कोप मधनं दोन सक्सेसिव्ह फोटोग्राफ मधनं एक 3D व्ह्यू बनवता येऊ शकतोय स्टिरिओस्कोप या डिव्हाइस थ्रू. तर याच्यासाठी किती डिग्रीचा ओव्हरलॅप पाहिजे असा प्रश्न आहे. उत्तर आहे 60 डिग्री, पर्याय क्रमांक 1, जे की आपण ऑलरेडी घेतलेला आहे. 60% ओव्हरलॅप लागतो. ठीक आहे. सेम क्वेश्चन 2022 मध्ये आलाय बघा. हवाई छायाचित्रांमध्ये संलग्न छायाचित्रामध्ये अंदाजे डॅश द्विरुक्त असते. इन अँड एरियल फोटोग्राफ्स द ओव्हरलॅपिंग एरिया बिटवीन ऍडजस्टंट फोटोग्राफ्स इज अप्रॉक्सिमेटली डॅश. ठीक आहे, तर याचं उत्तर आयोगाने 60% दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे असं एक्झॅक्टली आपल्याला पण माहित नव्हतं बरं का 2022 मध्ये जेव्हा मेन्स दिली तेव्हा किती असलं पाहिजे, पण आपण तेव्हा हा टॉपिक करून गेलेलो होतो स्टिरिओ फोटोग्राफी आणि याच्यातला आपण 60 डिग्रीचा फॅक्ट लक्षात ठेवला होता आणि त्याच्यासोबत 2013चा आपण PYQ सुद्धा करून गेलो होतो. म्हणून मग गेस करायचं किंवा अंदाज लावायचा म्हणून 60 मारलं आणि तेच बरोबर आलं. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथे अजून एक पॉईंट काय की ओव्हरलॅपला द्विरुक्त असं म्हटलेलं आहे. तर मराठी मीडियमवाले हा शब्द नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे आहे एरियल फोटोग्राफ आणि मॅप मधला फरक. तर आता आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.